श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री विठ्ठलाय नमः। श्री माता पितृभ्यां नमः। राम कृष्ण हरि। अथ प्रत्यक्तत्वविवेकः प्रथमं प्रकरणं मंगलाचरणम्। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। विश्वमौली श्री ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचं परमाराध्य भगवान श्री पंढरीश परमात्मा शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज अखिल संतांचे मांदियाळी यांच्या असीम अपार अहेतुकी अशा करुणेने कृपेने अनुग्रहाने पुण्यश्रीला इंद्रायणी मातेच्या परमपावन तटावर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अशा या पुण्यक्षेत्रामध्ये विश्वमौली श्री ज्ञानोबरायांच्या समाधी प्रांगणात आपल्या परम महत भाग्याने गुरुवर्यांच्या आशीर्वादाने आपण वेदांतातील एक अप्रतिम अपूर्व विशेष अलौकिक ग्रंथ पंचदशी या ग्रंथाला आरंभ करतोय। आपल्या जीवनातील हे खरं भाग्य आहे। शास्त्र सांगतं श्रवणायापि बहुभिर येऊन लभ्यः। त्याच्याकडे पूर्व पुण्य नाही, साधू संतांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागे नाही, कृपा नाही, परमात्म्याचा अनुग्रह ज्याच्यावर नाही, त्याला वेदांताचं श्रवण करायला मिळत नाही। अष्टावक्र गीता आम्हाला सांगते ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते। ईश्वराचा अनुग्रह झाल्याशिवाय आपल्याला वेदांत श्रवणाची इच्छाच होत नाही। ज्या अर्थी आपण वेदांत ऐकण्यासाठी बसलोय याचा अर्थ असा आहे की ईश्वराची कृपा आपल्यावर झाली, अर्थात योग आलेला आहे, क्षेम झाला पाहिजे। यासाठी माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची, परमात्म्यालाच प्रार्थना करायची की आमच्या जीवनामध्ये हा महद योग, हा भाग्याचा योग तुमच्या कृपेने आला, याचा क्षेम आपल्याच कृपेने व्हावा, याचं श्रवण घडावं, याचं मनन घडावं, निदिध्यासन घडावं आणि आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाचा यथार्थ दृढ अपरोक्ष साक्षात्कार व्हावा अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी करायची। कारण आपण कितीही प्रयत्न केले आणि किती पुण्य संपादन केलं तरी हे ग्रंथ आपल्यासमोर उपलब्ध होत नसतात। ही साधना आपल्याकडून आपल्या प्रयत्नाने घडत नाही। परमार्थ हा कृपेचा असतो। माऊलींची, देवाची, गुरुवर्यांची कृपा असल्याशिवाय परमार्थातलं पाऊलही उचललं जाऊ शकत नाही। एकही सिद्धांत आपल्या जीवनात हस्तगत होत नाही, म्हणून कृपाच झाली पाहिजे आणि त्यासाठी एकच पर्याय असतो, आपण आपले प्रयत्न करणं आणि त्याबरोबर संतांना, देवांना प्रार्थना करणं, कृपेची याचना करणं। आपले प्रयत्न आणि त्यांना केलेली प्रार्थना यातूनच कृपा होत असते। केवळ प्रार्थना करत राहिलो म्हणजे कृपा होत असते असं नाही।
आणि केवळ आपण आपले प्रयत्नच करत राहिलो म्हणजे संतांची देवाची कृपा होत असते असंही नाही. कृपा होण्यासाठी आपले प्रयत्न लागतात आणि प्रार्थना लागते, नामस्मरण लागतं, साधना लागते, हे सगळंच लागतं. मग कृपा होते आणि मग कृपेने आपल्याला परमार्थ करता येतो. हे श्रवण घडतं, हे चिंतन घडतं. वेदांताचे 3 अधिकारी असतात आपल्याला माहिती आहे. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. मी माझ्या सोप्या भाषेमध्ये सांगत असतो, आळंदीला येणारे हे 3 अधिकारी आहेत. आळंदीमध्ये हे 3 प्रकारचे अधिकारी असतात. काही उत्तम अधिकारी आहेत, काही मध्यम आहेत आणि काही कनिष्ठ आहेत. मी माझ्या भाषेमध्ये सांगत असतो. आळंदीमध्ये येऊन ज्यांना फक्त कलाकार व्हावं वाटतं, कनिष्ठ अधिकारी आहे. आळंदीमध्ये येऊन केवळ मृदंग शिकायचा आहे, एवढीच कला हस्तगत करायची, कनिष्ठ अधिकारी. गायन शिकावं वाटलं, मध्यम अधिकारी. आणि वेदांत ऐकण्यासाठी एखाद्या पाठाला जावं वाटलं, उत्तम अधिकारी. 3 प्रकारचे लोक आहेत की नाही आळंदीमध्ये, विद्यार्थी आहेत. याचा अर्थ असा नाही की ते कमी आहेत वगैरे, पण मृदंग शिकणाऱ्याला कधीतरी वाटलं पाहिजे की मला गायनही यावं, कारण गायनातून संतांचे अभंग आपल्या वाणीत येतात. कधीतरी त्याचं आचरण करावं असं वाटतं आपल्याला. आणि मग गायन करता करता कधीतरी वाटलं पाहिजे की याचा अर्थ समजून घेण्यासाठी पाठाला जावं. असं चढत्या क्रमानं गेलं पाहिजे. 99% विद्यार्थी मृदंग शिकायलाच येतात आळंदीला. पण यावं, शिकावंही, मृदंगही यावा. संप्रदायाची एक ती साधना आहे, पण तेच परिपूर्ण आहे असं नाही. तिथंच आपण थांबलं पाहिजे असं नाही. ते करता करता गायनाकडे प्रवृत्त व्हावं किंवा अभंगाच्या अर्थाकडे, चिंतनाकडे प्रवृत्त व्हावं, पाठ ऐकावेत. इथं परिपूर्णता येते. केवळ कला ही मनुष्याला सुखी बनवू शकत नाही. जास्तीत जास्त थोडी व्यवस्था करून देईल, पण परमार्थातली कोणतीही अवस्था केवळ एका कलेने प्राप्त होत नाही. त्यासाठी श्रवणच करावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात, येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. जो श्रवण करेल त्यालाच मोक्ष प्राप्त होणार आहे. बाकीच्यांना मोक्ष नाही. त्याचं काही उत्कर्ष होईल, ऐहिक त्याला काही उत्कर्ष होईल, काहीतरी मिळेल, संसारातलं मिळेल, परमार्थातलं नाही मिळणार. म्हणून श्रवणासाठी प्रवृत्त झालं पाहिजे. मला तर उलट जास्त असं वाटतं की कलाकारांनी श्रवणाकडे जास्त प्रवृत्त झालं पाहिजे, कारण देवाने त्यांना एक कला दिलेलीच आहे. त्या कलेचा तो सदुपयोग करू शकतो जर त्यानं श्रवण केलं तर. खरं संप्रदायाचं तो प्रचार प्रसाराचं कार्य करू शकतो. पण मृदंगवादक, गायक यांनी उलट वेदांताकडे आलंच पाहिजे, नाहीतर ही कला त्यांना कुठे घेऊन जाईल, आत्मनाशाकडे पण घेऊन जाऊ शकते. पण ही कलाच उद्धाराचं साधन करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याच्यात येऊ शकतं, फक्त त्यानं श्रवण केलं पाहिजे, त्याला जोड अभ्यासाची दिली पाहिजे. म्हणून आपण माऊलींच्या, संतांच्या कृपेने श्रवणासाठी प्रवृत्त झालो. आपलं हे भाग्य आहे. आणि त्यातले त्यात पंचदशी हा एक अपूर्व ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 15 प्रकरण आहेत, 1500 श्लोक आहेत. 5 प्रकरणं विवेकाची आहेत, 5 प्रकरणं दीप आहेत आणि 5 प्रकरणं आनंद आहेत. म्हणजे 5 प्रकरणं विवेक असं नाव दिलं आहे. प्रत्येक तत्व विवेक, भूत विवेक, पंचकोश विवेक वगैरे. 5 प्रकरणांना दीप असं नाव दिलं आहे, कूटस्थ दीप, चित्रदीप वगैरे. आणि 5 प्रकरणांना आनंद, ब्रह्मानंदे योगानंद, ब्रह्मानंदे आत्मानंद, विद्यानंद, विषयानंद असे. यात विवेक, दीप आणि आनंद ह्या 3 प्रकारच्या प्रकरणांनीच ग्रंथकारांनी सूचित केलंय की आपल्या जीवनात पहिल्यांदा विवेक आला पाहिजे. विवेक आला की मग दीप म्हणजे ज्ञानाचा प्रकाश येतो, आणि ज्ञानाचा प्रकाश आला की मग पुढे आनंदाची दिवाळी आहे. म्हणून मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी
आणि तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. या ओवीमध्ये पंचदशी आलेली. अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. पहिली 5 विवेक प्रकरण. विवेक दीप उजळी. दीप म्हणजे पुढचे दीप प्रकरण. आणि योगिया पाहे दिवाळी म्हणजे आनंदाची. पुढं आनंदाची 5 प्रकरण आहे. म्हणजे परमार्थात आल्यावर अविवेक नाही राहिला पाहिजे. आपण परमार्थात आलोय, आपण आता जाणलं पाहिजे खरं काय, खोटं काय, सार काय, असार काय, प्राप्य काय, अप्राप्य काय, खाद्य अखाद्य, पेय अपेय, सर्व विवेक साधकाला झाला पाहिजे. खऱ्या खोट्याचं ज्ञान झालं पाहिजे. मग ज्ञानाचा प्रकाश येतो आणि ज्ञान प्राप्त झालं की मग पुढे आनंद प्राप्त होतो. असं मानवी साधकीय जीवन पंचदशी घडवते. म्हणून पंचदशीचं अध्ययन केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पंचदशीतली ही एक प्रकरण म्हणजे स्वतंत्र एक ग्रंथ आहे. असं नाही की हे 15 प्रकरण मिळून एक ग्रंथ आहे. असं तर आहेच आहे, पण त्यातले त्यात वैशिष्ट्य असं आहे की एक प्रकरण जरी व्यवस्थित मनुष्यानं अभ्यासलं आयुष्यभर, दुसरं प्रकरण शिकलंय नाही तरी ते एकच प्रकरण त्याला मोक्ष मिळवून देईल. परमात्मा प्राप्तीपर्यंत आलमय पुरेस आहे. मांडुक्य कारिकांच्या मांडुक्य उपनिषदासंबंधी असं म्हटलेलं आहे महापुरुषांनी की मुमुक्षूणाम विमुक्तये मांडुक्यम एव अलम. त्या मांडुक्य उपनिषदामध्ये फक्त 12 मंत्र आहेत. 12 का 13 काहीतरी मंत्र आहे. तर महापुरुषांचं असं म्हणणं आहे की मुमुक्षूला मोक्षच प्राप्त करायचा असेल तर हे 13 मंत्र पुरेसे. तसं मुमुक्षूला मोक्षच प्राप्त करायचा असेल ना, आपलं कल्याणच करून घ्यायचं असेल तर पंचदशीतलं एक प्रकरण पुरेसं आहे. आलम. त्याच्यामध्ये संपूर्ण वेदांताची प्रक्रिया आलेली आहे. हे वैशिष्ट्य आहे पंचदशीचं. असं नसतं की पहिल्या प्रकरणाला पुन्हा शेवटच्या प्रकरणापर्यंत घेऊन चाला. प्रकरणाला एकमेकांची गरज आहे तरच तो मग पूर्ण ग्रंथ अभ्यासला तरच काहीतरी मिळेल, हातात प्राप्त होईल, मग साधना करता येईल असं नाही. हे एक प्रकरण एक जीवन ग्रंथ आहे. स्वतंत्र ग्रंथ आहे. यात पूर्ण मोक्षाची प्रक्रिया एका प्रकरणात आलेली आहे. असा हा ग्रंथ आहे, म्हणून विशेष आहे. पंचदशीमध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषद, भगवद्गीता यांची श्लोक आलेत, प्रमाणं आलेत. त्यामुळं पंचदशी म्हणजे वेदार्थाचं सार आहे, उपनिषदांचं सार आहे, गीतेचं सार आहे, ब्रह्मसूत्राचं सार आहे, समन्वय आहे. असा हा अपूर्व विशेष ग्रंथ आहे. आणि त्यातले त्यात वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते महापुरुष फार अलौकिक विशेष होऊन गेले, दिव्य पुरुष होऊन गेले. ईश्वरीय अंश अवतार त्यांना मानलं जातं वेदांतातील पंडितांमध्ये, विद्वानामध्ये. विद्यारण्य स्वामी फार मोठे महापुरुष होऊन गेले. त्यांच्या संबंधाने थोडंसं चिंतन आपण आज करूया, मग मंगलाचरणाकडे वळू. त्यांच्या चरित्रासंबंधाने, जन्मासंबंधाने पितांबरी नावाची टीका आहे. एक जुनी हिंदी भाषा आहे, मूळ पंचदशी, त्याच्यावर रामकृष्ण यतींची टीका आहे. आणि पंचदशी आणि टीका दोन्हीचा अर्थ जुन्या हिंदी भाषेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे. तर त्यांनी थोडंसं चरित्र दिलं आहे श्री विद्यारण्य स्वामी यांचं. दक्षिणेमध्ये कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे, त्याच्या काठावर पंपा नावाचं क्षेत्र, त्याला किष्किंधा नाव होतं रामायणामध्ये, त्याला विजयनगर म्हणतात आत्ता, किंवा गोलकोंडा नावाचं त्या ठिकाणी गाव आहे. विरूपाक्ष नावाचं महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. तिथं श्री विद्यारण्य स्वामी यांचा जन्म झाला. कधी जन्म झाला त्या संबंधाने असं म्हटलंय, शालिवाहन शके 1300 मध्ये, म्हणजे माऊलींच्या जन्माच्या नंतर काही काळामध्ये जन्म झालेला आहे.
माधव, माधवार्य, माधवाचार्य, माधव अमात्य आणि श्री विद्यारण्य एवढी त्यांचीच नावं आहेत. त्या काळानुसार त्यांना तशी त्या गुणानुसार नावं नंतर ठेवली गेलेली आहेत. जन्मतः त्यांचं नाव होतं माधव. त्यानंतर त्यांनी बाल्य अवस्थेमध्येच मोठा अभ्यास केला, विद्वत्ता संपादन केली आणि एका राजाच्या राज्यामध्ये दरबारामध्ये ते कुलगुरू होते. बुक्कदेव नावाचा त्या काळामध्ये राजा, विजयनगरचा बुक्कदेव, त्या राजाच्या दरबारामध्ये कुलगुरू होते, प्रधानमंत्री होते श्री विद्यारण्य स्वामी. म्हणून त्यांना माधव अमात्य, माधवार्य असं ते दरबारामध्ये लोक म्हणायचे. विद्या त्यांच्याकडे असल्यामुळं असं म्हटलंय, नंतर थोडंसं पुढे येणार आहे ते. एका वेळेला विद्यारण्य स्वामी काशीमध्ये गेले. त्यांनी वेदावर भाष्य केलेलं आहे. पुढे त्यांचे ग्रंथ मी सांगणार आहे. ते भाष्य बरोबर आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी व्यासजींची प्रार्थना केली, उपासना केली. श्री वेदव्यास प्रकट झाले. त्यांना ते ग्रंथ दाखवले विद्यारण्य स्वामींनी. त्यांनी ते वाचले, बघितले आणि त्यांना एकाही ठिकाणी कुठं चूक दिसली नाही. त्यांनी कौतुक केलं विद्यारण्य स्वामींचं आणि त्यांनी नाव ठेवलं विद्यारण्य. विद्येचं अरण्य म्हणजे विद्यारण्य असं व्यास महर्षींनी नाव ठेवलेलं आहे श्री विद्यारण्य स्वामींना. अशी वेगवेगळी त्यांची नावं ठेवलेली आहेत. श्री विद्यारण्य स्वामींनी स्वतः पराशर स्मृती जो ग्रंथ आहे त्याच्यावर व्याख्यान लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी आपल्या स्वतःच्या विषयी परिचय दिलेला आहे. श्रीमती जननी यस्य सुकीर्तिर्मार्यणः पिता सायणः सोमनाथश्च मनोबुद्धी सहोदरौ यस्य बौद्धायनं सूत्रं शाखा यस्य च याजुषी भारद्वाजं यस्य गोत्रं सर्वज्ञ सहि माधवः. श्रीमती जननी यस्य, यस्य म्हणजे माझी, श्री विद्यारण्य स्वामी यांची माता, तिचं नाव आहे श्रीमती. त्यांच्या वडिलांचं नाव आहे मायण. सायण आणि सोमनाथ हे त्यांचे दोन भ्राता आहेत, म्हणजे भाऊ आहेत. मनोबुद्धी म्हणजे एक मन आणि एक बुद्धी. काय त्यांचं प्रेम असेल. एक भाऊ माझं मन आहे, एक भाऊ माझी बुद्धी आहे. सायण सोमनाथश्च मनोबुद्धी भ्रातरव सहोदरव. बौद्धायन सूत्र आहे त्यांचं. कृष्ण यजुर्वेदाच्या अंतर्गत जी शाखा आहे याजुषी म्हणतात, त्याला बौद्धायनी शाखा म्हणतात. त्या शाखेचे ते ब्राह्मण. भारद्वाज हे त्यांचं गोत्र. आणि त्यांनी आपलं नाव सांगितलंय सर्वज्ञ सही माधव. सर्वज्ञ असे माधव हे त्यांचं नाव होतं. जगद्गुरु शंकराचार्यांच्या 400 वर्षानंतर त्यांचा जन्म झालेला आहे. सिद्धांत कौमुदी नावाचा जो भट्टोजी दीक्षित यांचा ग्रंथ आहे सिद्धांत कौमुदी, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. माधव वृत्ती नावाचा त्यांचा व्याकरणाचा ग्रंथ आहे, प्रमाण मानला जातो. पण अत्यंत महान धुरंधर पंडित होते विद्यारण्य स्वामी. सर्व विद्येचं त्यांनी अल्पकालामध्ये अध्ययन केलेलं आहे. शिरोमणी होते, सर्व विद्वानामध्ये शिरोमणी असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या ग्रंथांच्या संबंधाने असं या ठिकाणी म्हटलंय, विद्यारण्य स्वामींनी वैद्यक शास्त्र लिहिलंय. आयुर्वेदाच्या आधाराने वैद्यक शास्त्रांचं निर्माण, धर्मशास्त्रांचं निर्माण, ज्योतिषशास्त्र आणि व्याकरणशास्त्र, वेदांतशास्त्र, या सर्व शास्त्रावर त्यांचे अनेक ग्रंथ आहेत. सर्वप्रथम तर त्यांनी 4ही वेदांवर अत्यंत महान गंभीर असं भाष्य निर्माण केलेलं आहे. ऋग्वेद भाष्य, ऐतरेय भाष्य, तैत्तिरीय संहिता भाष्य आणि या सर्व भाष्यांना त्यांनी माधव वेदार्थ प्रकाश असं नाव दिलं आहे. ब्रह्ममीमांसेवर म्हणजे ब्रह्मसूत्रावर त्यांनी अधिकरण रत्नमाला नावाचा ग्रंथ लिहिला आहे. सर्व दर्शन संग्रह आहे ना,
विद्यारण्य स्वामींचंच आहे. अनुभूती प्रकाश नावाचा ग्रंथ आहे. 3000 श्लोक आहेत त्या ग्रंथामध्ये. ब्रह्मगीता नावाचा ग्रंथ आहे. रामानुज आणि शंकराचार्य यांच्या मताचं प्रतिपादन त्यात केलेलं आहे. पंचदशी हा ग्रंथ आहे. जीवनमुक्ती विवेक श्री विद्यारण्य स्वामींचाच ग्रंथ आहे. दृग्दृश्य विवेक आहे. अपरोक्ष अनुभूतीवर टीका लिहिली. अपरोक्ष अनुभूती आचार्यांचा ग्रंथ, त्याच्यावर टीका विद्यारण्य स्वामींची आहे. व्याकरणाचा माधव वृत्ती नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर निदान माधव नावाचा ग्रंथ वैद्यक शास्त्रावर त्यांचा ग्रंथ आहे. काल संबंधी निर्णय झाला पाहिजे म्हणून काल माधव नावाचा ग्रंथ लिहिला आहे. शतप्रश्न कल्पलतिका नावाचा एक ग्रंथ आहे. त्यात एक प्रश्न निर्माण केलेला आहे आणि त्याची उत्तरं देताना 10 श्लोक लिहिलेत. एका प्रश्नावर 10 श्लोकात उत्तर, एका प्रश्नावर 10 श्लोकात उत्तर, असे 100 प्रश्न आहेत. आणि 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नावर 10-10 श्लोक आहेत. असे विविध वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे ग्रंथ आहेत. पराशर स्मृतीवर त्यांचे पराशर माधव नावाचा ग्रंथ आहे. जैमिनीय न्यायमाला विस्तार नावाचा ग्रंथ त्यांचाच आहे. म्हणजे जैमिनी सूत्र आहेत ना त्याच्यावर. आचार माधव नावाचा त्यांचा कर्म सिद्धांतपर ग्रंथ आहे. व्यवहार माधव त्यांनी ग्रंथ लिहिला, व्यवहार कसा करावा, नीतिशास्त्राचा, न्यायशास्त्राचा ग्रंथ. अनेक असे ग्रंथ. शंकर दिग्विजय नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये शंकराचार्यांचं चरित्र सांगितलेलं आहे. शंकर दिग्विजय अपूर्व आहे आपल्याकडे ग्रंथ, फार छान संस्कृतमध्ये. असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. असे विद्वान होते, अत्यंत विद्वान. त्यांच्या पूर्व आश्रमासंबंधाने असं चरित्र सांगितलं जातं की श्री विद्यारण्य स्वामी हे पूर्व आश्रमामध्ये गृहस्थी होते, पण लहानपणापासूनच विवेक, वैराग्य, विद्वत्ता ह्याच्यामध्ये निपुण. आणि सुरुवातीचं जीवन दारिद्र्ययुक्त असल्यामुळे त्यांनी असं म्हणतात एकदा गायत्रीचं अनुष्ठान केलं. अनेक पंडितांना वगैरे बोलवलं, ब्राह्मण, आणि गायत्रीचं पुरस्चरण केलं. मोठं पुरस्चरण झालं, पण गायत्री माता प्रसन्न झाली नाही. धनाच्या अभिलाषेने अनुष्ठान केलं होतं, नाही प्राप्त झाली. आणखी एक अनुष्ठान केलं, नाही प्राप्त झाले. आणखी एक अनुष्ठान केलं, 3 अनुष्ठानं पूर्ण झाली. तरी सुद्धा गायत्री माता प्रसन्न झाली नाही, दर्शन दिलं नाही. मग वैराग्य झालं यांना, आणखी वैराग्य झालं. म्हणजे असं म्हटलं, एक तर पूर्वपुण्याचा ठेवा ओढवला. दुसरी गोष्ट, गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे ते पुण्य फलीभूत झाला. आणि गायत्री माता प्रसन्न झाली नाही, त्यामुळे आणखीच वैराग्य झालं. आणि त्यांनी यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, ज्या दिवशी वैराग्य होईल त्या दिवशी आपण घरातून निघावं, असं वाक्य आहे. या न्यायाला अनुसरून त्यांनी संन्यास घेतला. जसा संन्यास घेतला, गायत्री देवी प्रसन्न झाली, प्रकट झाली. आणि मग काय मागायचं? मग हे म्हणायला लागले, आता मग काय मागायचं नाही. आता आम्ही संन्यास घेतलाय, आता आम्हाला धनाला स्पर्शही करायचं नाही. आता कशाला काय मागायचं? आता कशाला समोर आलीस प्रसन्न झाली. भांडायला लागले सरस्वतीला. सरस्वती मातेनं प्रार्थना केली, विनंती केली, नाही मागा, काहीतरी मागा, काहीतरी वरदान मागा. धनाच्या अभिलाषेनं केलं ना अनुष्ठान, मागा. ते म्हटले, जाऊ दे, आता मागणार तर नाही, मला गरज आहे नाही, पण आतापर्यंत तू मला का नाही प्राप्त झाले? तेव्हा गायत्री मातेनं सांगितलं, मागं वळून बघ. बघितलं तर असे मोठे मोठे डोंगर दिसले पेटलेले. म्हणजे हे काय? मी तुझे पूर्वजन्मातली पाप आहेत. ही सगळी पाप होते तोपर्यंत मला दर्शन द्यायला येत नव्हता. गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाने ही सगळी पाप नष्टदोष्ट झाली, त्यामुळे मी आता दर्शन द्यायला आलेले. आणि मग काय मागायचं ते? मग प्रसन्न, त्यांना बरं वाटलं. मग म्हटलं, तर मला तर काय नाही पाहिजे, पण आमच्या हे जे राज्य आहे कर्नाटक, तर ह्या आमच्या राज्यात कोणी गरीब नाही राहिलं पाहिजे, माझ्यासारखं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून म्हटले, तू काय कर, सुवर्णमुद्रांचा पाऊस पाड. असं म्हणतात, 1 प्रहरभर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला
सरस्वती मातेने. मग प्रश्न निर्माण झाला की आता ह्या सुवर्णमुद्रा कुणाच्या? कारण घराच्या समोरही धन पडलं, छतावर ते सुवर्णमुद्रा पडल्या, रस्त्यावरही ते सर्व राज्यातच. मग राजानं सांगितलं, म्हणजे रस्त्यावर जे पडलेल्या सुवर्णमुद्रा असतील त्या राजाच्या कोशात, राजकोशामध्ये जमा होते. आणि ज्याची प्रत्येकाच्या घराच्या समोर 1/6 हातपर्यंत आणि वरती छतावर ज्या सुवर्णमुद्रा असतील त्या प्रत्येक त्या घरवाल्याचे, असा निर्णय ठरला. आणि सगळं राज्य सुखी केलं महाराज, म्हणजे श्रीमंत केलं, कोणी गरीब नाही राहिलं. हे विद्यारण्य स्वामीचं पहिलं कार्य. कारण दारिद्र्याचं दुःख फार महान आहे. जगात मान नाही, सन्मान नाही, प्रेम नाही, काही नाही. म्हणजे या संसारातलं सुख म्हणतात कसलं, त्याला काहीच मिळू शकत नाही जर दारिद्र्य असेल तर. म्हणून विद्यारण्य स्वामींनी पहिल्यांदा संसार सुखाचा केला लोकांचा, कोणाला गरीब ठेवलं नाही. आणि स्वतः तर स्पर्शही केला नाही धनाला, कारण खरे संन्यासी होते. त्यांचं वैराग्य होतं. आणखी त्यांच्या वैराग्यासंबंधाने अशी एक कथा सांगितली जाते की ज्यावेळेस त्यांनी संन्यास घेतला, याज्ञवल्क्याप्रमाणे ते अत्यंत विरक्त झालेले. अरण्यातून प्रवास करत असताना त्यांना एक सोन्याची वीट दिसली. कारण त्या मार्गाने एक बादशाह गेला होता, राजा गेलेला, सोन्याची वीट खाली पडलेली बघितली त्यांनी. ती सोन्याची वीट घेतली. दुसरा एक त्याच्याच आकाराचा दगड घेतला, त्या दगडावर बसले आणि तिथं शौचविधी केला आणि गेले निघून पुढं. बादशहानं सैनिक पाठवले, आले पाठीमागं येऊन बघतायत ती सोन्याची वीट, तर कोणीतरी शौचविधी करून त्याच बरोबर दुसरा एक दगड आहे. म्हणजे याला काही किंमत नाही वा सोन्याला, त्यांचं वैराग्य काय असेल. म्हणून चौकशी केली, विद्यारण्य स्वामींना दरबारात बोलवलं आणि त्यांना मोठं धन दिलं. काय देण्यासाठी त्यांना ते देत होते, त्यांनी त्याचाही स्वीकार केला नाही, गरिबांना वाटून टाकला. नको म्हटले, आता आम्ही संन्यासी, याला स्पर्शही करणार नाही. असे अत्यंत विद्वान आणि अत्यंत विरक्त होते विद्यारण्य स्वामी. त्यांच्या संबंधाने आणखी असं सांगितलं जातं की ज्या वेळेला उत्तर अवस्थेमध्ये तीर्थभ्रमण करण्याचं त्यांचं आरोग्य राहिलं नाही, तेव्हा त्यांना जगद्गुरू शंकराचार्यांच्या शृंगेरी पीठावर शंकराचार्य पदवीने विभूषित केलं. शंकराचार्य पदवीवरती बसलेले. त्यांनी या ठिकाणी शृंगेरी पीठाची गुरु परंपरा दिलेली आहे. त्याच्यामध्ये 33 क्रमांकाचे शंकराचार्य श्री विद्यारण्य स्वामी शृंगेरी पीठाचे. त्यांचा अधिकार काय असेल याच्यातून ध्यानात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या गुरूंचं वर्णन केलंय पुढे. त्यांचे गुरु कोण आहेत? अनेक गुरूंचं त्यांनी काय केलं, जेवढे ग्रंथ लिहिलेत ना त्या ग्रंथांच्या मंगलाचरणामध्ये वगैरे आपल्या गुरूंची नावं सांगितलेत. म्हणून त्यांचे अनेक गुरु आता एवढ्या मोठ्या अवस्थेपर्यंत गेले, म्हणजे काय त्यांचे काय एकच गुरु असतील असं नाही ना. आपल्यासारखे त्यांचे अनेक गुरु, कोणी शिक्षा गुरु, दीक्षा गुरु वगैरे. म्हणून सर्व दर्शन संग्रहाच्या प्रारंभाला त्यांनी सर्वज्ञ विष्णू या नावाच्या आपल्या गुरूंचा उल्लेख केला आहे. म्हणून अनुमानाने महापुरुषांनी असं सांगितलंय की सर्वज्ञ विष्णू नावाचे त्यांचे विद्यागुरू आहेत. त्यांच्याकडे त्यांनी अध्ययन केलं, अभ्यास केला, शास्त्र शिकलेलं आहे. ते सर्वज्ञ विष्णू नावाचे त्यांचे गुरु. पंचदशीच्या प्रारंभी त्यांनी शंकरानंद गुरु पादांबू जन्मने असा उल्लेख केला. म्हणजे शंकरानंद हे त्यांचे गुरु आहेत असं वर्णन केलं असल्यामुळे तिथं हे सिद्ध होतं. अनुमानाने महापुरुषांनी असं म्हटलंय, हे शंकरानंद त्यांचे ब्रह्मतत्व उपदेशक गुरु आहेत. ब्रह्मतत्वाचा उपदेश करणारे, याला उद्धारक गुरु म्हणतो आपण, तारक गुरु म्हणतो, ते त्यांचे गुरु आहेत शंकरानंद. यांचं वर्णन पुढे येणार आहे. त्यानंतर शंकर दिग्विजय, जीवनमुक्ती विवेक या ग्रंथांच्या प्रारंभी त्याने विद्यातीर्थ गुरूंचं वर्णन केलं आहे. विद्यातीर्थ या गुरूंना मंगलाचरण केलेलं आहे. तेही त्यांचे गुरु आहेत. मग ते संन्यास दीक्षा देणारे त्यांचे गुरु आहेत असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि आपलं महाराष्ट्र भाषेमध्ये जो गुरु गीता काय गुरुचरित्र ग्रंथ आहे,
त्या गुरुचरित्रामध्ये विद्यारण्य स्वामींच्याही परंपरेचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यारण्य स्वामींचे गुरु भारती तीर्थ असं वर्णन, म्हणजे भारती तीर्थ हे त्यांचे गुरु आहेत की ज्यांनी हा अपूर्ण ग्रंथ पूर्ण केलेला आहे. हा ग्रंथ अर्धा ग्रंथ विद्यारण्य स्वामींचा आहे आणि अर्धा ग्रंथ त्यांच्या गुरूंचा आहे. म्हणजे हे भारती तीर्थ त्यांचे गुरु. कुठून कुठपर्यंत तर रामकृष्ण यती नावाचे जे टीकाकार आहेत पंचदशीचे, हे विद्यारण्य स्वामींचे आणि भारती तीर्थ या दोघांचे साक्षात शिष्य आहेत रामकृष्ण यती. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की जी पहिली 6 प्रकरणं आहेत, हे दीप तत्व विवेक पहिले 5 प्रकरणं आणि चित्रदीप नावाचं पुढचं आहे, हे 6 प्रकरणच फक्त विद्यारण्य स्वामींची आहे. तृप्तिदीपापासून पुढं श्री भारती तीर्थ त्यांचे गुरु, त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. शिष्याचा अपूर्ण ग्रंथ गुरूंनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे गुरु आणि शिष्याचं एकत्र ज्ञान म्हणजे हा ग्रंथ आहे. त्यामुळे पण अपूर्व आहे, विशेष आहे. काहींनी असं म्हटलंय की पहिले 10 प्रकरणं विद्यारण्य स्वामींची आहेत आणि पुढची आनंद नावाचे जे 5 प्रकरणं आहेत ते त्यांच्या गुरूंची आहे. पण काही असो, दोघांनी ग्रंथ लिहिलाय, हा पूर्ण केलाय एवढं निश्चित. आणि आपण रामकृष्ण टीका पाहणार आहेत, त्यामुळं आपल्या मताने तरी सध्या एवढंच असलं पाहिजे की पहिली 6 प्रकरणं विद्यारण्य स्वामींची आहेत आणि 7व्यापासून पुढची सगळी प्रकरणं पुढं त्यांचे गुरु भारती तीर्थ यांचे आहेत. असा हा ग्रंथ आहे, अपूर्व ग्रंथ. या ग्रंथाला सरस्वती मातेनं आशीर्वाद दिला आहे असं चरित्रामध्ये पुढं शेवटी वर्णन केलेलं आहे की जेव्हा सरस्वती माता दर्शन देऊन आशीर्वाद देऊन निघाले, तेव्हा सरस्वती माता विद्यारण्य स्वामींना बोलली की तुम्ही तुमच्या उत्तर आयुष्यामध्ये जो ग्रंथ निर्माण करणार आहात पंचदशी, शेवटचा ग्रंथ आहे ना हा, मध्येच त्यांचं देहावसान झालं, मग पुढं गुरूंनी लिहिला, तर तुमचा जो शेवटचा ग्रंथ असेल पंचदशी, त्या ग्रंथाचं जो सम्यक अध्ययन चिंतन करील, सर्व वेदांतातील उपनिषद, वेद, ब्रह्मसूत्रादी वेदांतातील बाकीच्या सर्व ग्रंथांचं अध्ययन करण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होईल आणि वेदांतातील सर्व सिद्धांत त्याला बुद्धीमध्ये आकलन होतील आणि त्याचा उद्धार होईल, त्याचं कल्याण होईल, असा आशीर्वाद सरस्वती मातेने या ग्रंथाला दिलेला आहे विद्यारण्य स्वामींच्या. असा हा अपूर्व ग्रंथ आहे. म्हणजे आशीर्वाद रूप ग्रंथ आहे हा, प्रसादमय ग्रंथ आहे हा. जसं ज्ञानेश्वरी श्रीगुरूंचा प्रसाद आहे माऊली म्हणतात, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभवती आहे. तसा हा ग्रंथ म्हणजे श्रीगुरूंची कृपा, सरस्वती मातेची कृपा. असा हा अपूर्व अलौकिक विशेष पंचदशीतील एक ग्रंथ आहे. आणि वेदांतातील संपूर्ण प्रक्रिया या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. असं एकही प्रक्रिया नाही की ते सुटली आहे मग त्याच्यासाठी दुसरा ग्रंथ बघावा लागेल, असं नाही. पंचदशी हा स्वतंत्र स्वतःसिद्ध परिपूर्ण ग्रंथ आहे. संपूर्ण वेदांताच्या प्रक्रिया, जगतासंबंधी, आत्मस्वरूपासंबंधी, ब्रह्मस्वरूपासंबंधी, ज्ञान, कर्म जे काय असेल सर्व, लक्षणं असेल, प्रमाण विचार असेल, प्रमेय विचार असेल, सर्व विषय पंचदशीमध्ये आलेले आहेत. ज्यानं पंचदशीचं अध्ययन केलं त्याला वेदांतच कळाला पूर्ण. बाकीचं शास्त्र शिकण्याची गरजच नाही त्याला. आणि शिकला तर तो सहज शिकू शकतो, उपनिषद सहज लावू शकतो, ब्रह्मसूत्र सहज शिकू शकतो, भगवद्गीता सहज शिकू शकतो. असं त्याला सामर्थ्य मिळतं या ग्रंथाच्या अध्ययनातून. म्हणून या ग्रंथाचं अध्ययन करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो. अत्यंत भाग्यवान पुण्यमय आपण आहोत. आपल्यावर कृपा आहे सर्वांची. योग आलाय, क्षेम झाला पाहिजे यासाठी माऊलींना प्रार्थना करूया. आणि ग्रंथाला आरंभ आपण याचा अर्थ उद्या बघूया. पहिल्या 2 श्लोकामध्ये मंगलाचरण केलेलं आहे. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबू जन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे नमहा. नमहा शब्दातून नमस्कारात्मक मंगलाचरण केलं हे तर सिद्धच आहे. श्री शंकरानंद गुरु या शब्दातून
वस्तू निर्देश रूप मंगलाचरण आहे. श्री म्हणजे काय? शंकर, शम करोती ते शंकर हा. पुन्हा आनंद म्हणजे काय? टीकेमध्ये गोड. टीकेसह शिकलं तर मजा आहे, सरळ श्लोकाचे अर्थ बघण्यात मजा नाही. कारण हे रामकृष्ण यती म्हणजे यांचे साक्षात शिष्य आहे. जसं तुम्ही समोर बसून ऐकताय तसं रामकृष्ण यतीने श्री विद्यारण्य स्वामींच्या समोर बसून पाठ ऐकलेत. त्यामुळे विद्यारण्य स्वामींना काय म्हणायचं आहे हे त्यांना कळतं. ज्यांनी खूप कालपर्यंत एखाद्या शिष्याने गुरुकडे अध्ययन केलं असतं ना, तेव्हा त्या गुरूंचे सिद्धांत, मनोगत, हृदगत, तात्पर्यार्थ त्या शिष्यांना कळत असतं. एकाएकीच येऊन बसला नाही कळत, किंवा नंतरच्या शिष्यांना कळत नसतं. भरपूर ज्यांना अध्ययन केलं आहे त्याला कळतं. बरं, भारती तीर्थ यांचे गुरु पण यांचे पण ते शिष्य आहेत, म्हणून त्यांनी पंचदशीवर टीका लिहिलेली आहे. आपले गुरु विद्यारण्य पण आहेत, आपले गुरु भारती तीर्थ पण आहेत, आणि दोघांचा हा ग्रंथ आहे. दोघांची सेवा केली त्यांनी हे शब्दकुसुमांनी, ह्या टीकेतून. म्हणून ही टीका विशेष आहे, विशेष प्रमाण मानली जाते महापुरुषांमध्ये, विद्वानांमध्ये. म्हणून त्या टीकेचं आपण चिंतन करणार. आणि फारच गोड आहे. प्रत्येक शब्दाचं विश्लेषण. शंकर, आनंद, गुरु, गुरु म्हणजे काय? पादांबू जन्मने, पादांबू म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? सविलास, विलास, महामोह, ग्राह काय? ग्रासैक कर्मणे काय? प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द देऊन पुढं त्याचं विश्लेषण केलेलं आहे. असं चिंतन आपण बघूया. मंगलाचरण केलं आहे, आपल्या गुरूंच्या नावाचा उल्लेख केला आहे, आणि अनुबंधसुद्धा सूचित केला आहे की या ग्रंथामध्ये जीवब्रह्माचं ऐक्य सांगितलं जाणार आहे. कारण शंकरानंद या शब्दातून जीवब्रह्म ऐक्य सिद्ध केलं. शंकरश्च असो आनंदश्च. शंकर म्हणजे ब्रह्म आणि आनंद म्हणजे आत्मा. आनंद कोणाचा असतो? सर्व आत्मस्वरूपाचा. आनंद हे आत्म्याचं नाव आहे आणि शंकर हे ब्रह्माचं नाव आहे. आणि शंकरच आनंद आहे असा कर्मधारय समास केला, म्हणजे ब्रह्मच आत्मा आहे असं सूचित केलं शंकरानंद या शब्दातून. म्हणून हा ग्रंथ आपण अध्ययनासाठी घेतला. याचं विश्लेषण, मंगलाचरण, त्याचा अर्थ उद्यापासून आपण सुरू करू. उद्यापासून बरोबर 7:45 वाजता सर्वांनी इथं हजर व्हायचं. 8 वाजता पाठाला सुरुवात. मंगलाचरण, नमन सर्व होऊन व्याख्यान सुरू झालं पाहिजे. 8:45 किंवा 9ला 10 मिनिट कमी असताना पाठ संपला पाहिजे. वेळेची मर्यादा, बंधन सर्वांनी पालन करायचं. मी सुद्धा करणार. अलाराम लावून ठेवायचा. 8:45 झाले की पाठ बंद असं. त्यामुळं वेळेमध्ये यायचं, वेळेमध्ये सुरू करायचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.